आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही आहेत. आता अगेन हा थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे, पण का साईड इफेक्ट होऊ शकतात हे मी सांगते आधी. की ॲलोपॅथी सोबत आयुर्वेदाची काही औषधं घेतली गेली तर आम्ही रसौषधी पण वापरतो बऱ्याचदा, पण कोणत्या ड्रग सोबत आयुर्वेदिक औषधामधलं कोणतं कंटेंट क्रॉस काम करेल किंवा विरुद्ध काम करेल हे आपण सांगू शकत नाही. जर तुम्ही OTC प्रोडक्ट स्वतःहून जाऊन घेतलं मेडिकल स्टोअरमध्ये किंवा केमिस्टकडे जाऊन तुम्ही स्वतःहून घेतायत का, तर तुम्ही ऐकलेलं आहे की आयुर्वेदिक औषध आहे त्याला काही साईड इफेक्ट नसतात, पण का नसतील? जर इफेक्ट आहेत एखाद्या औषधाला तर नक्कीच साईड इफेक्ट असू शकतात. 4 IVF सायकल फेल झाल्या अशा पेशंटच्या, आणि ह्यावेळी मेंटल ट्रॉमा खूप जास्त असतो अशा वेळी, आणि पेशंटची एवढी इच्छा होती की तिला बाळ हवंय. त्या गर्भाशयाची छान तयारी केली, जसं आपल्याकडे दिवाळी आल्यानंतर आपण डीप क्लिनिंग करतो घराचं. सो संपूर्ण शरीराची शुद्धी प्लस त्या अवयवाची शुद्धी जिकडे ते बाळ मोठं होणार आहे. आणि हे झाल्यानंतर तो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ते सक्सेसफुल झालं, आणि आता तिला ट्विन बेबीज आहेत. कितीही आराम केला, औषधं घेतली, 1 आठवडा आराम केला तरी पण तो परत जाणवतच राहतो. म्हणजे मानसिक आणि शारीरिक ताण हा सतत येणं, सतत हा शब्द महत्वाचा आहे या बर्नआउट प्रोसेसमध्ये. सो आपण सहज म्हणून बोलून गेलो बर्नआउट झालं तर तेवढी सहज टर्म नाहीये. जबरदस्ती पाणी अजिबात पिऊ नये, फक्त तेवढे लिटर्स कंप्लीट व्हायला. जेवणाच्या आधी आपण भरपूर पाणी प्यायलं की भूक कमी होते किंवा पोट भरतं, कमी अन्न जाईल मग वजन कमी होईल. तर ऐकायला खूप छान वाटतं, पण ऍक्च्युली पोटामध्ये काय घडतं, अग्नी तीक्ष्ण झालाय आपला. भूक लागली म्हणजे काय, अग्नी तीक्ष्ण आहे. जाठराग्नी किंवा सगळे जे ज्युसेस आहेत ते प्रॉपरली सिक्रेट झालेत आणि आपल्या बॉडीला सिग्नल मिळतो ब्रेनला की भूक लागली. अशा वेळी आपण त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं, अग्नीवरती पाणी टाकलं, तो विझणार आहे. आणि तो जर विझला तर त्याच्यानंतर जे तुम्ही फूड टाकाल, जे अगदी हलकं जरी असलं तरी पण ते पचायला तिकडे अग्नीच उपस्थित नाहीये, तर ते अन्न जे आहे ते अपाचित राहणार आहे. तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा टीव्ही, गप्पा किंवा डोक्यात काहीतरी चाललंय, एका हाताने काहीतरी लिहितोय, एका हाताने काहीतरी बघतोय, रील बघतोय, हे न करता तुमच्या ताटामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यासाठी ग्रेटफुल असणं पहिली गोष्ट. तर ह्यालाच माइंडफुल इटिंग बोलतात, की तेवढं अप्रिशिएट करून खा, प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. कमिटमेंटला न घाबरता त्यामध्ये कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे बांधू शकतो आपला संसार किंवा ती कपलची कंपॅटिबिलिटी, आणि त्यानुसार पुढे जायचा विचार करा. धरसोड ही वृत्ती सगळीकडेच चालू ठेवली तर तशीच चालू राहणार आहे. VMS मध्ये पण काय स्कोप आहे आणि हाऊ इज इट डिफरंट? विरुद्ध आहार आपण म्हणतो की अरे ह्याच्याबरोबर हे खाऊ नको, त्याच्याबरोबर ते खाऊ नको, तर आयुर्वेद त्याबद्दल काय सांगतं? वात, पित्त आणि कफ, तर ह्या त्रिदोषांबद्दल एक थोडक्यात माहिती द्या. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी अवंती विनोद देसाई. मराठी मूळ संवादच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याबरोबर संवाद साधायला आहेत डॉक्टर मिताली ऋषिकेश धनावडे, ज्या आहेत MD इन आयुर्वेद, स्त्री आरोग्य व वंध्यत्व तज्ज्ञ, गर्भसंस्कार मार्गदर्शक आणि सर्टिफाईड पेरेंट कोच. गेल्या 12 वर्षाहून अधिक काळ त्या आयुर्वेदाच्या माध्यमातून महिलांचे शारीरिक, हॉर्मोनल आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी आणि आयुर्वेदाच्या आधुनिक दृष्टिकोनाविषयी आज आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेणार आहोत. तर स्वागत करूया डॉक्टर मिताली धनावडे यांचं. नमस्कार डॉक्टर मिताली, कसा आहे आज तुमचा मूड? आज माझा मूड खरंच अतिशय चांगला आहे आणि सकारात्मक आहे. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलेले आहात. मला माहिती आहे सकाळपासूनच तुमचं खूप बिझी शेड्यूल होतं. तुमच्या मुलांच्या शाळेत जायचं होतं, तुमची प्रॅक्टिस आहे घाटकोपरमध्ये, आणि त्यानंतर पेशंट्सना अटेंड करून तुम्ही इथे आलेला आहात. तर ही जीवनशैली आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच जणांची बघतो. तर आजच्या वेगवान जीवनशैलीविषयी आणि तंत्रज्ञान प्रधान आपलं जे आयुष्य आहे त्यांचा आणि आयुर्वेदाचा तुम्ही कसा समतोल साधाल? नक्कीच, हा खूप छान प्रश्न आहे. आणि जसं मी म्हटलं की माझा मूड खूप सकारात्मक आहे, तर सुरुवातच होते की तुमच्या मूड पासून, किंवा तुम्ही मेंटली कसा विचार करतात एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा. मला विचार करायचा असेल तर मी असाही करू शकते या बाबतीत की आज जमणारच नाहीये, मला माझ्या शेड्यूलमध्ये काही गोष्टी बसणार नाहीयेत. सो पहिली गोष्ट जर्नलिंग. सो आपल्या जर्नलमध्ये किंवा एका डायरीमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे की आपल्याला कोणत्या वेळी काय करायचंय. सो टाइम टेबल हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ते जसं तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसतं,
लिहिल्यानंतर त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी करायला जमणं शक्य होतं. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं ही पहिले महत्वाची गोष्ट आहे. आयुर्वेदाबद्दल आपण स्पेसिफिकली जर बोलू तर मला काय वाटतं माहितीये का, की आजकाल जे तंत्रज्ञान आपण वाढले म्हणतो, म्हणजे टेक्नॉलॉजीचा आपण खूप वापर करतो. तर आपल्या मोबाईलमध्ये ऍप्स असतात ज्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या डायरी किंवा टू डू लिस्ट आपली बनवून ठेवू शकतो, टाइम टेबल, अलार्म्स याचा वापर करायचा आहे. पण आयुर्वेद आणि तंत्रज्ञान ह्याची कशी सांगड घालायची, तर आजकालचे जे जेनझीज आपण बोलतो किंवा मिलेनियल्स पण आपल्या एज ग्रुपची जी लोक आहेत ते लोक यांची सांगड चांगली घालतायत. कारण की फक्त आयुर्वेदाचा वापर आजार झाल्यानंतरच आमच्याकडे येणारा जो क्रायटेरिया होता, त्यापेक्षा माझ्याकडे आता येणारे जे पेशंट आहेत ना, ते मोस्टली डॉक्टर आम्हाला दिनचर्येबद्दल गाईड करा, माझी प्रकृती कोणती, त्या प्रकृतीनुसार मी काय काय करावं, काय करू नये, या गोष्टींबद्दल पण विचारणा होते. पूर्वी असं होतं की मॉडर्न वर्सेस आयुर्वेद, तर म्हणजे ॲलोपॅथी घेऊ की आयुर्वेद घेऊ मला त्रास झाल्यानंतर. आजकालची पिढी मोस्टली विचार करत असते की मॉडर्न प्लस आयुर्वेद असं का नको करायला, विच इज द बेस्ट थिंग आज झालेली आहे. तर आजकाल आपण तंत्रज्ञानाचा पण वापर करू, आयुर्वेदाचा पण वापर करू. तंत्रज्ञान ह्यात कुठे आलं तर जी आजकालची पिढी आहे ती स्वतःहून रिलाय नाही करणार आहे की आपण डॉक्टरकडे जाऊ आणि विचारू. ते स्वतः आधी अनालाइज करतात, ते गुगल करणार, चॅट जीपीटी वापरणार आणि मग ह्या सगळ्या गोष्टी वापरून ते ठरवतात की मला या डॉक्टरांकडे जायचे आणि हे विचारायचे. सो त्यांचा पण एक पूर्व अभ्यास झालेला असतो. सो मला कौतुक वाटतं ह्या पिढीचं की ते दोन्ही गोष्टींची सांगड घालण्यामध्ये आणि नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करून जुन्या गोष्टींवरती पण विचार करणारी आहे. खरंय. आपण जेव्हा आता बोललो आयुर्वेदाविषयी, तर एक समज आहे की गैरसमज आहे ते तुम्हीच सांगा की आयुर्वेदिक औषधं फार उशिरा परिणाम करतात. म्हणजे आपल्याला जर ताप आला तर आपण पटकन एखाद्या ॲलोपॅथी आपल्या रेग्युलर प्रॅक्टिशनरकडे जातो, गोळी घेतली, 2 तासात ताप उतरला. तर हे आयुर्वेदिक औषधांनी नाही होत असा काही जणांचा विचार असतो, समज असतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच. जर तापाबद्दल आपण प्रिसाइजली आपण बोलतो किंवा हा मिथ की फॅक्ट आहे हे बघूयात की आयुर्वेदिक औषधांना उशिरा रिझल्ट येतात. तर प्रिसाइजली आपण तापाबद्दल किंवा ज्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप लवकर रिझल्टची अपेक्षा आहे, जसं की ताप. आयुर्वेदामध्ये सुद्धा अशी औषधं आहेत ज्याच्याने ताप व्यवस्थित उतरू शकतो. पण आयुर्वेदाची मेन कॉन्सेप्ट काय सांगते की ज्वर हा जेव्हा उत्पन्न होतो त्यावेळी तो अग्निमांद्यामुळेच असतो. तर त्याच्यामध्ये लंघन हे 3 दिवस तरी मिनिमम झालं पाहिजे. म्हणजे जसा ज्वराची संप्राप्ती घडलीये त्यानुसार ती कमी होण्यासाठी लंघन म्हणजेच उपवास करणं किंवा हेवी फूड न खाणं ह्या गोष्टी आयुर्वेदाच्या सिद्धांतांमध्ये येतात. पण आज मला सुद्धा आज ताप आला की मला उद्या जर क्लिनिक अटेंड करायचंय, तर जर माझ्याकडे पर्याय नाही की मी 3 दिवस लंघन करू आणि आराम करू, तर मग ऑप्शन इज मॉडर्न मेडिसिन. आणि हे करायचं नाहीये किंवा हे तुम्हाला आरामाची जर मुभा आहे तर मग त्यावेळी आपण आयुर्वेद अशा वेळी काढे आजमावू शकतो किंवा औषधं ज्या गोळ्या असतात त्या पण आपण देऊ शकतो आणि त्याच्याने पण रिझल्ट येतो. उशिरा रिझल्ट यापेक्षा आयुर्वेद ना मुळावरती चिकित्सा करतो, म्हणजे रूट कॉज ट्रीट करत असतो. ज्वर सिम्पटमॅटिकली तिथेच कमी न करता त्याची संप्राप्ती भंग करणं, म्हणजेच जी पॅथॉलॉजी झालीये ती आपण कट कशी करता येईल ते बघत असतो. आणि संधिवातासारखे जे आजार आहेत जे जुनाट असतात, म्हणजे जो तुम्हाला आज गुडघे दुखतायत त्याची संप्राप्ती झाली आहे मागे 10 वर्षांपासून चालू आहे, काहीतरी कारण घडतायत, मग अशा वेळी उशिरा रिझल्ट येऊ शकतात. माझ्याकडे सध्या जे पेशंट येतात ना, ब्लोटिंग आहे किंवा पोट गच्च वाटतं, अजीर्णासारखे ज्या गोष्टी असतात, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला 2 ते 3 दिवसात खूप चांगले रिझल्ट येतात. सर्दीचे जे पेशंट आहेत की खूप नाक गळतंय पेशंटचं सतत, त्यावरती सुद्धा आयुर्वेदिक औषधं अशी आहेत जी इन्स्टंट रिझल्ट देतात. बीपी वाढलेले पेशंट आले अचानक, तर जसं आपण ॲलोपॅथीमध्ये जिभेखाली सबलिंग्युअली द्यायला गोळ्या देतो, त्याचप्रमाणे आयुर्वेदिक टॅबलेटही अशा आहेत ज्या आम्ही क्रश करून पेशंटच्या जिभेखाली ठेवायला देतो आणि विदिन 10 मिनिट्स पुन्हा बीपी चेक केलं की बऱ्यापैकी खाली आलेलं असतं. सो हे अजिबातच असं नाही की उशिरा रिझल्ट येतात, लवकरही येतात. पण कोणत्या वेळी कोणत्या आजारामध्ये आपल्याला लवकर रिझल्ट अपेक्षित आहेत सिम्पटमॅटिकली ते आपण ठरवलं पाहिजे. आताच आपण बोलतोय त्याप्रमाणे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र जे आहे तर त्याचा समतोल आपल्याला कसा साधता येईल? खूप छान प्रश्न आहे. सध्या माझ्या डोक्यात आहे ना ह्याच गोष्टी चाललेल्या असतात की आयुर्वेद वर्सेस मॉडर्न मेडिसिन हे न करता डॉक्टरांनी आणि पेशंटने सुद्धा, पेशंटच्या मुळात बऱ्याचदा डोक्यात नसतंही की हे करू की ते करू, किंवा मग मी ॲलोपॅथीची औषधं चालू केली आहेत
तर औषधं आयुर्वेदाची घ्यावी की नाही, होमिओपॅथी घ्यावी की नाही, किंवा दुसरी कोणती पॅथी, तर नक्कीच हे तुमच्या डॉक्टरांनी ठरवलं पाहिजे. पण माझ्याकडे जे पेशंट असतात ज्यांची ऑलरेडी ॲलोपॅथी मेडिसिन चालू आहेत, फॉर एक्झाम्पल थायरॉइड आहे पेशंटना किंवा डायबिटीज आहे, तर त्याची आपण डिरेक्टली औषधं कट डाऊन करू शकत नाही. सो वी हॅव टू टेपर इट डाऊन. डायबिटीज आयुर्वेदाने पण बरा करता येतो, किंवा हायपरटेन्शन आयुर्वेदाने पूर्ण गोळ्या बंद करून पेशंट नॉर्मल आयुष्य जगू शकतो विदाऊट मेडिकेशन. पण ते अर्ली स्टेजमध्ये कळलं तर जास्त फायदा होतो. उशिरा आल्यानंतर लॉंग टर्म थोडंसं स्ट्रेच होतात त्याच्या ट्रीटमेंट्स. तर दोन्ही एकात सांगड घालून जर सोबत गेलं तर जास्त बेटर आहे. म्हणजे आयुर्वेद चालू करून ॲलोपॅथी मेडिसिन आपण टेपर डाऊन करू. फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शनचा पेशंट आपल्याकडे आलेला आहे, त्याचं उच्च रक्तदाब, तर ते बीपी हाय असताना पेशंटला आपण ते त्यावेळी तेवढं व्यवस्थित मॅनेज करणं हे आयुर्वेदिक औषधांपेक्षा ॲलोपॅथीची औषधं चांगली करू शकणार. डिरेक्टली कट डाऊन केल्याने त्याचे विड्रॉवल सिम्पटम्स पण दिसतात. तर मग ते डिरेक्टली कट डाऊन न करता टेपर डाऊन करणार. आयुर्वेदिक औषधं त्यासोबत चालू करायची. एक साधारण 1 ते 1.5 तासाचा गॅप आम्ही ठेवायला सांगतो. आणि त्यानंतर आपल्या औषधांनी त्याचं बीपी मॅनेज होत आलं की मग आपण किंवा पंचकर्म देऊन की मग थोडं थोडं करून डोस कमी करून आपण औषधं सोडवू शकतो. सेम गोष्ट घडते डायबिटीज मध्ये सुद्धा, सेम गोष्ट थायरॉइड मध्ये सुद्धा. म्हणजे आयुर्वेदिक औषधं काय करतात की आपली शरीराची जी कॅपॅसिटी किंवा ऑर्गनची कॅपॅसिटी आहे ती सुधारवण्यामध्ये हेल्प करतात, ना की तुमच्या बॉडीमध्ये जाऊन हॉर्मोनल रिप्लेसमेंट किंवा कोणत्या तरी ऑर्गनचं काम टॅबलेट जाऊन करते, मिमिक करते, असं न करता त्या अवयवाचं काम सुधारणं, जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्म खूप मेडिसिन स्ट्रेच करावी लागेल. राईट, आयुर्वेद काम. राईट. आता आपण जे बोललो ते लाईफस्टाईल डिसीज बद्दल, की हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे किंवा हॉर्मोनल डिसीजेस आहेत, डायबिटीज आहे. आता आपण ह्या पुढे जाऊन विचार करूया जे सांगड बद्दल आपण बोलतोय की आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन कसं हँड इन हँड जाऊ शकतात. तर त्यामध्ये आजकाल माझी जी प्रॅक्टिस मोस्टली चालू आहे ती इन्फर्टिलिटी किंवा फर्टिलिटी ट्रीटमेंट्स बद्दल. तर ह्यामध्ये मोस्टली मी काय ऑब्झर्व केलं की फक्त आयुर्वेद किंवा फक्त वंध्यत्व स्पेशली फक्त मॉडर्न मेडिसिन, तर ह्या दोन्ही गोष्टी हट्ट न करता की हेच करूया आणि तेच करूया, आपण दोन्ही पॅथींची जर सांगड घातली तर खूप ब्युटिफुली आपण रिझल्ट डिलिव्हर करू शकतो. म्हणजे काही वेळेला असं असतं की वंध्यत्वाची कारणं खूप आहेत, त्यामध्ये 1 ना 2 हजार कारणं असल्यामुळे आयुर्वेदानुसार काही गोष्टींना खूप छान रिझल्ट मिळतात, काही पेशंटमध्ये ॲलोपॅथीने खूप चांगले रिझल्ट मिळतात. तर मुळात पॅथी न बघता दोन्ही वैद्यकशास्त्राने एकत्र विचार केला तर आपण अगदीच 3-4 महिन्यामध्ये चांगले रिझल्ट देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पेशंटमध्ये ट्युबल ब्लॉक आहे, म्हणजे गर्भाशयाच्या ज्या नळ्या असतात, गर्भाशय नलिका, त्यांमध्ये ब्लॉक आहे किंवा त्या काही पेशंटमध्ये काही कारणास्तव कट करायला लागतात. म्हणजे ट्युबल ब्लॉक असल्यामुळे किंवा काहीतरी पॅथॉलॉजी झाली आहे तर आपल्याला ते तिकडे ठेवणं तेवढंसं फायदेशीर नसतं. मग त्या कट केल्यात तर अशा वेळी एग बाहेर येत नाही त्याच्यामधून. एग्ज त्याच्यामधून बाहेर न आल्यामुळे आपल्याला IVF हा पर्याय एकच शिल्लक राहिलेला असतो. तर माझ्याकडे एक छान केस होती या संदर्भामध्ये की एक पेशंट होती जिचे दोन्ही ट्यूब्स ब्लॉक्ड होते आणि तिला कट केलेले होते, म्हणजे त्याला ट्युबेक्टमी बोलतात. तर अशा पेशंटमध्ये वय पण तिचं जास्त होतं. सो IVF हा ऑप्शन ऑलरेडी तिने चूज केलेला होता आणि त्याच्यानंतर 4 IVF सायकल फेल झाल्या अशा पेशंटच्या. आणि ह्यावेळी मेंटल ट्रॉमा खूप जास्त असतो अशा वेळी, आणि पेशंटची एवढी इच्छा होती की तिला बाळ हवंय. पेशंटनी ट्रीटमेंट पण मुंबईमध्ये नव्हती, मुंबईच्या बाहेर कुठेतरी घेत होत्या त्या. त्यांना एका डॉक्टरांनी रेफर केलं. तर त्याच्यानंतर पहिले 1-2 आठवड्याची जी कन्सल्टिंग होती ना ती काउन्सिलिंग मध्येच गेली, कारण की त्या फिमेलचे जे हजबंड होते त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नव्हता. याच्यासाठी नव्हता की ही वॉज ऑल्सो सपोर्टिव्ह, पण त्यांना जो मेंटल त्रास होतोय त्यांच्या बायकोला तो त्यांना बघवत नव्हता. सो ही आस्क्ड हर की नको करूयात काही पुढे, ठीक आहे नाही झालं तरी, पण त्यांना खूप आतून इच्छा होती त्या मातृत्वाची. सो शी केम टू मी. त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग सेशन्स आणि पंचकर्म ह्याच्यामध्ये योग बस्ती, उत्तर बस्ती याचे 3 सायकल असं सगळं करून झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा IVF साठी पाठवलं. जे त्यांचं एक एम्ब्रिओ बाकी होता तो ट्रान्सफर केला. ह्याच्यानी काय झालं की गर्भाशय म्हणजे ज्या घरामध्ये ते बाळ आपल्याला एम्बेड करायचंय किंवा तो एम्ब्रिओ गर्भ आपल्याला सोडायचा आहे, त्या गर्भाशयाची छान तयारी केली. जसं आपल्याकडे दिवाळी आल्यानंतर आपण डीप क्लिनिंग करतो घराचं. सो संपूर्ण शरीराची शुद्धी प्लस त्या अवयवाची शुद्धी जिकडे ते बाळ मोठं होणार आहे. आणि हे झाल्यानंतर तो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ते सक्सेसफुल झालं आणि आता तिला ट्विन बेबीज आहेत. तर
अशा प्रकारे पण दोन्ही सांगड घालणं हे का महत्वाचं आहे ते मी म्हणते. तर IVF सायकल बऱ्याचदा असे स्टडीज झालेले आहेत आजकाल की IVFच्या 2-3 सायकल करण्यापूर्वीच तुम्ही जर अप्रोच केला आयुर्वेदाला, किंवा आजकाल आमच्याकडे असे डॉक्टर आहेत ज्यांच्या सोबत आम्ही काम करतोय की जे बिफोर IVF दे सजेस्ट की आधी पंचकर्म, शुद्धीकरण, उत्तरबस्ती करून घ्या आणि नंतर एम्ब्रिओ ट्रान्सफर करूया, जेणेकरून की तो नीट तिकडे अटॅच होणं, त्याला नरिशमेंट मिळणं, ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे होऊ शकतात. दुसरी गोष्ट, आयुर्वेदाला पण काही लिमिटेशन्स येतात काही वेळेला. मग त्यावेळी आपण ॲलोपॅथीची मदत घेऊन, किंवा इन्फेक्शन्स आहेत काही जास्त प्रकारचे आहेत, तर अशा वेळी पॅथी ह्यांची भांडणं किंवा वाद न करता यू कॅन चूज पेशंट्स सक्सेस किंवा सक्सेस रेट आपण चूज करू शकतो, आणि त्याच्याने पेशंटचा आनंद हाच आमचा आनंद असतो. आपण सध्याची तरुण पिढी बघतोय, त्यांच्या लाईफस्टाईल विषयी बोलतोय, तर सध्याच्या तरुण पिढीचं परत एक आयुर्वेदकडे इन्क्लिनेशन आपण बघतोय. तर इज इट बिकॉज ऑफ सोशल मीडिया की आणखीन त्याची काय कारण आहेत? नक्कीच सोशल मीडियामुळे असू शकतं, आणि ते अभ्यासू झालेत. म्हणजे काही वेळेला आपण याला निगेटिव्हली पण घेऊ शकतो, काही पॉझिटिव्हली पण घेऊ शकतो. म्हणजे त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं असतं. हा सूर्य, हा जयद्रथ हे दाखवलं की ते खुश असतात, त्यांना उत्तर हवंय. आपण त्याला हट्टी म्हणून पण कन्सिडर करू शकतो, आणि त्याच सेम गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने पण बघू शकतो. सो मला ही आजकालची जी आपली पिढी आहे ना, जेनझीज, ती आवडते ह्या कारणासाठी की त्यांना उत्तरं हवी असतात, आणि ती पॉझिटिव्हली आपण दिली. म्हणजे पूर्वी आपण जेव्हा लहान होतो त्यावेळी आपल्याला दुसरंच काहीतरी कारण सांगितलं की हे याचं कारण असं असं आहे, तर आपण ऐकायचो. आजची पिढी त्याला तुम्हाला प्रश्न विचारत राहणार, त्याचं समाधान मिळेल. तर आयुर्वेद म्हणजे वात, पित्त, कफ, तर आता त्यांचे प्रश्न असणार आहेत की का, म्हणजे कुठे दिसतोय आपल्याला. तर ह्याची जर आपण त्यांना उत्तरं दिली तर नक्कीच त्यांना तो समजेल आणि त्यांना तो समजतोय. तर आपण ह्या प्रकारे त्यांचा ऍक्सेप्टन्स हा धरूनच आयुर्वेदानुसार चाललोय. त्यांना समजतंय आजकाल की कशासाठी दिनचर्या कशी फॉलो करावी, अभ्यंग का करावं. प्रॉपर आन्सर दिलं की त्यांना प्रॉपर फॉलो करायला दे आर रेडी. बरोबर. आताच तुम्ही उल्लेख केलात वात, पित्त आणि कफ, तर ह्या त्रिदोषांबद्दल एक थोडक्यात माहिती द्याल का? हा विषय नक्कीच खूप मोठा आहे की ज्याच्यावर एक एपिसोड होऊ शकतो, पण थोडक्यात माहिती. आता वात, पित्त, कफ हे 3 शरीरातले दोष आहेत. दोष म्हणजे ते वाईट आहेत का, तर असं नाही. ते 3 दोष जे आपल्या संपूर्ण व्यक्तित्वाचा एक आधारभूत स्तंभ म्हणता येईल. तर ही कॉन्सेप्ट जी आहे ना, त्रिदोष, त्याच्यासारखीच त्रिमल ही पण कन्सेप्ट आहे की 3 मल पण आहेत शरीरामध्ये, किंवा सप्तधातू ही कॉन्सेप्ट आहे, पंचमहाभूत ही कॉन्सेप्ट आहे, आणि हे सगळं आपल्या शरीराशी किंवा आपल्या ट्रीटमेंटशी जोडलेलं असतं. तर आयुर्वेदामध्ये आम्ही BMS जेव्हा फर्स्ट इयर करतो त्यावेळी वात, पित्त, कफ ही कॉन्सेप्ट समजायलाच आम्हाला 1 ते 1.5 वर्ष निघून जातं खरं तर. आता मला थोडक्यात सांगायचंय तर मी असं सांगू शकेन की वात प्रकृतीची व्यक्ती किंवा पित्तची, कफची थोडक्यात आपण कशी ओळखायची ते समजूयात. वात प्रकृती जी आहे ती, त्यांचं बोलणं खूप फास्ट असतं, खूप स्पीडमध्ये. आता एकाच गोष्टीने आपण ते कन्क्लूड नाही करू शकणार आहेत, पण बेसिक गोष्टी सांगते. त्वचा मोस्टली त्यांची रुक्ष किंवा ड्राय म्हणता येईल, मोस्टली केस रुक्ष असतात, किंवा बोलताना अडखळणं हा स्वभाव पण त्यांच्यामध्ये दिसू शकतो. म्हणजे घाईघाईत बोलतात, सगळ्या कामांची घाई असणं हे पण आहे, धडपड्या स्वभाव आपण ज्याला म्हणतो, हे वात प्रकृतीमध्ये आपण. किंवा त्यांना कॉन्स्टिपेशन खूप सतत असतं, मलाव स्टंभ किंवा मलबद्धता आपण ज्याला बोलतो, बद्धकोष्ठता, ही जास्त करून त्या लोकांमध्ये दिसते. पित्त प्रकृतीचे एक टिपिकल एक्झाम्पल म्हणजे ते मेधावी असतात. खूप छान गोष्ट सांगायची, उत्तम बुद्धी असते, तल्लक बुद्धी असते, पण ऍसिडिटीशी रिलेटेड जे त्रास आहेत की बर्निंग सेन्सेशन इन चेस्ट, ह्या व्यक्ती ज्या आहेत ना, ते भूक अजिबात सहन करू शकत नाहीत. म्हणजे 12 वाजता जर भूक लागली तर 12:15 पर्यंत ते कोणाचं तरी डोकं खातील एवढी भूक असते त्यांना. सो पित्त प्रकृतीमध्ये एवढी भूक, तीक्ष्ण भूक हे आपण म्हणू शकतो. पण त्याचसोबत चांगला गुण की ते मेधावी असतात, हुशार असतात. कफ प्रकृतीमध्ये मोस्टली स्थौल्य प्रत्येक वेळी असतंच असं नाही, पण त्यांच्यामध्ये एक प्रकारचं वागण्यातच ओव्हरऑल एक जडत्व असतं. म्हणजे शांतपणे बसा. काही आता एखाद्या घरातलं एक्झाम्पल द्यायचं असलं की कुठेतरी निघायचंय, वात प्रकृती व्यक्ती कसं ओळखायचं, सगळ्यात आधी तयारी करून चप्पल घालून बाहेर उभा असणार आणि सगळ्यांच्या मागे घाई करत राहणार, चला 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 म्हणून. पित्त प्रकृतीचा व्यक्ती असेल, त्याचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित जागेवर लावून ठेवेल, किंवा
मीडियम दोघांपेक्षा. आणि कफ प्रकृती आहे की सगळे बाहेर गेले, गाडीत बसले तरी याचं काही ना काहीतरी राहिलेलं असेल, किंवा त्याला चिंताही नसते की ठीक आहे उशीर झाला तर होईल, एवढा संथपणा त्या व्यक्तीमध्ये असतो. किंवा त्यांना मोस्टली सर्दी, कफ, कोल्ड ह्या गोष्टी जास्त वेळेला होत असतात. हे बेसिक एक्झाम्पल झाले. याच्यात बरेचसे क्रायटेरिया आहे. आमचा मोठा क्वेश्चनर असतो प्रकृती अनालिसिससाठी. तर बेसिक सांगायचं तर एवढं आपण सांगू शकतो. डॉक्टर, तुम्ही आताच म्हणालात की मेडिसिन्स बरोबर तुम्ही काउन्सिलिंग पण करता, सो ते नक्की कसं काम करतं? नक्कीच आपण काउन्सिलिंग याच्यासाठी करत असतो की आयुर्वेदानुसार पुन्हा जसं की शरीर, मन, आत्मा तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बऱ्याचदा मिसकन्सेप्शन्स खूप असतात पेशंटच्या डोक्यामध्ये, किंवा एक लाईफस्टाईल त्यांनी त्यांच्या डोक्याने ठरवली असते, जे की खूप चांगली गोष्ट आहे की ते स्वतःहून स्वतःवरती काम करत असतात. पण बऱ्याचदा माझ्या कन्सल्टिंग पेपरमध्ये ना एक कॉलम आहे माझा, राईट हँड साईडला मोस्टली मी पेशंटचं रुटीन लिहित असते. तर किती वाजता उठतात, त्याच्यानंतर काय काय खातात. तर हे साधारण 6 वर्षापूर्वी वेगळं रुटीन असायचं, आणि आजकाल सगळ्यांमध्ये चेंजेस झालेत की मी उठल्यानंतर पहिले जिऱ्याचं पाणी पितो, मेथीचं पाणी पिते, धण्याचं पाणी पिते, किंवा काहीतरी त्यांनी नवीन चालू केलेले. कोविड नंतर आजकाल लोक टर्मरिक शॉट चालू केलेले आहेत, किंवा अगदीच गरम पाणी, लिंबू हे चालू केलेलं असतं. तर हे जे आहे त्यांनी स्वतःच्या हेल्थसाठी त्यांना चांगलं वाटतं त्या गोष्टी त्यांच्या बुद्धीनुसार किंवा त्यांच्या रिसर्चनुसार त्यांनी चालू केलेले असतात. तर हे सगळं काउन्सिलिंग पार्टमध्येच येतं की ते तुमच्या प्रकृतीसाठी याच्यातल्या कोणत्या गोष्टी योग्य आहेत आणि कोणत्या अवॉइड कराव्यात. पित्त प्रकृतीची लोक 5-5, 6-6 बदाम खात आहेत कारण डायटिशियनने लिहून दिले. तर हे करणं अतिशय चुकीचं आहे. पुन्हा बदाम हे उष्णच आहेत, जरी तुम्ही ते पाण्यात सोक करा आणि खाऊ नये का तर असं नाही. मग अशा वेळी 2च बदाम खाल्लेले योग्य ठरतील, किंवा रात्री पाण्यामध्ये सोक करून ठेवा, त्याच्यानंतर खा. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने अजून मेथी पण, माझ्याकडे पित्त वाढलेले पेशंट आहेत की मेथी दाणे रात्री सोक करून ठेवतात, अर्धा 1-1 चमचा, आणि मग ते खातायत. काही लोक सकाळी उठल्यानंतर गार्लिक क्लव खातायत किंवा लसणाची पाकळ्याच खातायत, पण हे सगळ्यांसाठी तेवढंसं उपयुक्त नसतं. त्यामुळे काउन्सिलिंग पार्ट आहे ना त्याच्यामध्ये त्यांना समजवावं लागतं. आणि आजकाल अलर्टनेस लोकांचा एवढा वाढलाय की त्यांना फक्त सांगितलं आणि त्यांनी केलं असं होत नसतं. त्यामुळे ते काउन्सिलिंग इज नेसेसरी. जसं आता आपण संवाद साधतोय की हे का करू नये, तर चटण्या किंवा ह्या फॉर्म मध्ये तुम्ही लसूण खाल्ला वात कमी होण्यासाठी तर तो चांगला रिझल्ट आहे. अगदी उठल्या उठल्या हार्टसाठी चांगला आहे, वात कमी करण्यासाठी चांगला आहे म्हणून लसूणच खात बसाल तर खूपच अघोरी प्रकार म्हणता येतील. प्रकृती आपण जे म्हणतो ती न बघता सरसकट घरातले सगळेजण एकतर एक गोष्ट फॉलो करत असतात, तर त्या चुकीच्या गोष्टी घडत असतात आणि ह्यासाठी काउन्सिलिंग गरजेचं आहे. म्हणून मी जेव्हा पेशंट सोबत, माझ्याकडे रिलेटिव्ह पण बऱ्याचदा बसलेले असतात बाजूला, मग त्यांचे पण काही प्रश्न असतात की मी पण हे चालू केलं तर चालेल का, तर अशा वेळी त्यांचं प्रकृती अनालिसिस ऍटलिस्ट नेसेसरी आहे. तर मला असं म्हणायचंय की आपण बाजूच्यानुसार स्वतःचं डाएट ठरवायला जाऊ नये, किंवा दुसऱ्याला रिझल्ट जरी चांगला आलाय तरी ऍटलिस्ट तुमच्या वैद्याकडे जाऊन तुमची प्रकृती जाणून घ्या, तुमचा डाएट चार्ट वैद्यांकडून बनवून घ्या, तर जास्त हेल्पफुल होईल. पुन्हा ऋतूनुसार पण डाएट वेगळा वेगळा असू शकतो. सो मी ह्या वर्षी तुम्ही वैद्याकडूनच डाएट लिहून घेतलाय आणि तो 6 महिन्यांनी पण तोच फॉलो कराल तर ते बेटर नसतं. तर तुम्ही साधारण 6-6 महिन्यांनी किंवा 3-3 महिन्यांनी थोडंसं रेग्युलर फॉलोअप घेऊन या गोष्टी केल्या तर जास्त उत्तम आहे. आजच्या काळात आपण सगळ्यांना, आपल्याला खूप धकाधकीचं जीवन आहे, स्ट्रेस आहे, आणि आपण सहज म्हणतो की मी खूप बर्नआउट झालोय. राईट. तर मग हे बर्नआउट जे आहे ही समस्या किती गंभीर आहे? राईट. बर्नआउट होणं हे फक्त आपला थकवा आलाय असं आपण नाही म्हणू शकत, किंवा थोडंसं फ्रस्ट्रेट झालोय. सो कसं आपण दोघांमध्ये डिफरन्शिएट करूया. फिजिकल मेंटल दोन्ही असतं. राईट. तर बर्नआउटला आपण डिफरन्शिएट कसं करणार की फटीग म्हणजे थकवा आपण ज्याला बोलतो तो, आणि बर्नआउट. सो आज एक दिवस तुला थकल्यासारखं वाटतंय तर गोष्ट वेगळी, की खूप धावपळ झाली 5-6 दिवस आणि एक दिवस तुला थकल्यासारखं वाटतंय, त्याच्यानंतर पुरेशी झोप घेतली किंवा आवडती गोष्ट केली की आपण पुढच्या आठवड्यापासून परत फ्रेश असतो. तर याला आपण फटीग म्हणू शकतो, मेंटल फटीग, फिजिकल फटीग. पण बर्नआउट ही कंडिशन अशी आहे ना की याच्यामध्ये मन पण तेवढंच आपलं बर्नआउट झालेलं आहे आणि शरीर तर थकलेलंच आहे, पण मन पण एवढं थकलंय की तुम्हाला तो स्ट्रेस कंटिन्युअसली, कितीही आराम केला, औषधं घेतली, 1 आठवडा आराम केला तरी पण तो परत जाणवतच राहतो. म्हणजे मानसिक आणि शारीरिक ताण हा सतत येणं, सतत हा शब्द महत्वाचा आहे या बर्नआउट प्रोसेसमध्ये. सो आपण सहज म्हणून बोलून गेलो बर्नआउट झालं तर ती तेवढी सहज टर्म नाहीये. बर्नआउट हा मोठा आजार सारखंच आपण कन्सिडर करू शकतो आजच्या जीवनामध्ये.
कारण की त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक थकवा जाणवतो. तर आयुर्वेदामध्ये बर्नआउट सांगितलंय का, तर ऑफकोर्स असा स्पेसिफिक टर्म नाहीये, पण बर्नआउटची लक्षणं काय दिसतात की उत्साहच नसतो, सकाळी उठल्यापासूनच त्यांना कंटाळा आलेला असतो, खूप नैराश्य आलेलं असतं, म्हणजे बऱ्याचदा स्वतःबद्दलच निगेटिव्ह थॉट्स येणं, या गोष्टी येत असतात. तर आयुर्वेद ह्याला कन्सिडर करताना वातप्रकोप आणि ओजक्षय आणि अग्निमांद्य या तिन्ही गोष्टी आम्ही एकत्रितपणे बघतो ह्याची चिकित्सा करताना. तर यामध्ये आपण टर्म्स थोड्याशा हेवी वाटत असतील. वातप्रकोप म्हणजे शरीरामध्ये वाताची खूप अतिशय जास्त प्रमाणात वृद्धी होणं, जागरण वगैरे झाल्याने पण हा वातप्रकोप होऊ शकतो. त्याची लक्षणं बऱ्यापैकी सिमिलर या बर्नआउट सारखी दिसू शकतात. ओजक्षय म्हणजे ओजचा अर्थ आहे ना ऑरा. आपण सप्तधातू जे बोलतो, रस, रक्त, मांस, मेध, अस्थि, मज्जा, शुक्र, हे 7 धातू, आणि हे 7 धातू जर तुमच्या शरीरामध्ये चांगले बनले की त्याच्या पुढे ओज हे कन्सिडर करतो. तुमचा जो ऑरा, आपण बोलतो कधी कधी एखाद्या ठिकाणी गेलोय, एखाद्या व्यक्तीचा एक ऑरा खूप प्रसन्न असतो, याचा अर्थ त्यांचं संतुलन जे आहे शरीराचं, म्हणजे वात, पित्त, कफ या तिन्ही गोष्टी ह्यांचं समतोल पण चांगलं आहे, प्लस त्यांच्या सप्तधातूंचं पण पोषण चांगलं झालेलं आहे, आणि मानसिक स्वास्थ्य पण तेवढंच, म्हणजे सात्विकता असते एखाद्या प्रेझेन्स मध्येच तो आपल्याला हॅपीनेस कळतो, किंवा तो काय म्हणतात पॉझिटिव्हिटी आपल्याला छान लक्षात येते. तर ते ओज आहे त्याचा क्षय झाला किंवा तो कमी झाला म्हणजे आपण हे बर्नआउट बोलतो की सात्विकता पण कमी आहे आपल्या, आणि राजसिक किंवा तामसिक गुण वाढलेत, रजगुण वाढलाय आणि सात्विकता खूप डिप्लेट झाली आहे. तर त्याची कारणं अजून पुन्हा अध्यात्मावरती पण येतात की आजकाल अध्यात्म आपण खूप कमी जपतोय. त्यामुळे वेगळ्या प्रकारचे मेडिटेशन करू शकतो. जर तुम्ही धार्मिक नसाल किंवा आस्तिक नसाल तर तुम्ही वेगळ्या प्रकारे, ओमकार ही साधना अशी आहे ना की आपण ती कोणत्याही धर्माची व्यक्ती पण करू शकते. आणि अगेन तुम्ही जर आस्तिक नाही आहात तरी पण तुम्ही स्वतःसाठी तर ह्या गोष्टी नक्कीच करू शकता. राईट. आहाराचा ज्यावेळी आपण उल्लेख करतो त्यावेळी आपण पोटातून खाण्याच्या गोष्टी किंवा खाण्याच्या गोष्टी यांचा नेहमी म्हणजे शारीरिक आहाराबद्दलच विचार करतो. आम्ही आयुर्वेदानुसार मानसिक आहार आणि आत्मिक आहार किंवा आत्म्याला पण, माइंड, बॉडी, सोल या सगळ्यांवरती आपण काम करत असतो. आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आत्म्याला पुष्टी देणार आणि त्याने तुमचा सत्वगुण वाढणार. सो ह्या गुणांवरती आपण काम केलं जे आपण पूर्वी करायचो. आजकाल कोणाच्या घरात प्रार्थना 7 वाजता दिवा लावणं आणि प्रार्थना ह्या गोष्टी पण खूप कमी दिसतात. ते जर आपण एक ऍड केलं आपल्या रुटीन मध्ये की ह्या समस्या आहेत ना मानसिक, त्या खूप चांगल्या प्रकारे कमी होतील. आता आपण मानसिक ताणाविषयी बोललो होतो, त्यासाठी ओंकार साधना तर आहेच, शिवाय ध्यान आहे किंवा योगा आहे, प्राणायाम आहे, तर ह्याचा आपल्या तणावपूर्व जीवनशैलीसाठी कसा फायदा होऊ शकतो? नक्कीच. आता आहाराबद्दलच आपण बोलत होतो की मानसिक आहार किंवा आत्मिक आहार जो आपण बोलतोय की तो काय असावा. तर मानसिक आहारासाठी आपण योग जे म्हणतो, तर योगची मुळात डेफिनेशन मध्येच आहे की आपल्याला शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टींचं संतुलन साधायचं. फक्त शारीरिक कसरती म्हणजे योग नव्हे. बरोबर. तर त्यावेळी तुम्ही किती पीसफुली तो योग करतायत, कोणत्या वेळी करतायत ह्याला पण महत्व आहे. तर नक्कीच योग प्रॉपर फॉलो केला तर आपल्याला एक मानसिक संतुलन मिळवण्यासाठी उपयोग होतो. त्याच प्रकारे अध्यात्म मी जी म्हणते की ओंकार साधना आणि प्राणायाम या दोन्ही गोष्टी मन आणि आत्मा दोघांना संतुलित करण्यासाठी उपयोगाच्या आहेतच. प्राणायाम, प्राण याचा अर्थ ना आपण जो शरीरामध्ये वायू घेतो तो प्राण आहे आणि या प्राणामुळेच सगळी सृष्टी आहे. तर या आत्म्याचं पण संवर्धन कसं करावं तर किंवा अध्यात्माचं कसं संवर्धन करावं, मंत्र आहेत, जप आहेत, हे तुम्हाला जरी तुम्ही बिलीव्ह करा, यू बिलीव्ह ऑर नो, तुम्ही या गोष्टींमुळे तुम्हाला जे रिझल्ट येणार ना त्यावरून तुम्ही बिलीव्ह करणार. जसं मी मगाशी म्हटलं की आजकालच्या पिढीला पण हा सूर्य हा जयद्रथ हे दाखवलं तर ते थोडं कनेक्ट करतील या गोष्टीशी. आता आत्मा हा आहे की नाही, त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, इथून सुरुवात होते. तर मोस्टली तुम्ही आयुर्वेदाकडे जर चिकित्सेसाठी यायचा विचार करत असाल तर आत्म्यावरती बिलीव्ह करणं हा बेटर ऑप्शन आहे. नसाल करत तरी तुम्ही त्याला एक सुपरनॅचरल पॉवर म्हणून किंवा एक पॉवर म्हणून कन्सिडर करू शकता, एक एनर्जी जिचं तुम्ही आत्मसात केली तर तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घेऊ शकाल. ह्या सगळ्या कॉन्सेप्ट किंवा संकल्पना समजणं. फॉर एक्झाम्पल आपण आजकाल ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा आपण बघितलेला आहे.
तर त्यामध्ये असं सांगितलंय की ऊर्जा ही आपण निर्माण करू शकत नाही आणि नष्टही करू शकत बरोबर. नाही. एनर्जी नॉर बी क्रिएटेड नायदर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. राईट. आता हे आपण ऍक्सेप्ट केलं कारण ते शास्त्रज्ञांनी सांगितलं. ह्या पूर्वी जे आत्म्याबद्दल भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय माहितीये, नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयती आपो न शोषयती मारुतः. याचा अर्थ काय, ज्याला छेद देऊ शकत नाही आपण शस्त्रांनी, धारदार शस्त्रांनी ज्या गोष्टीला छेद देऊ शकत नाही, ज्याला अग्नीने आपण जाळू शकत नाही, ज्याला पाण्याने भिजवू शकत नाही आणि ज्याला मारुताने म्हणजेच वायूने आपण शोषण किंवा वृक्ष करू शकत नाही, अशी जी गोष्ट आहे तिला आत्मा म्हटलंय. सिमिलर वाटतात दोन्ही गोष्टी, की अशी गोष्ट जिला आपण कशानेच हार्म करू शकत नाही आणि ती आपण निर्माणही करू शकत नाही. सेम गोष्ट आपण ऊर्जा अक्षयतेच्या नियमामध्ये बघितलेली आहे. तर आत्मा हा आपण त्यावेळी आत्ता पण मानायला आपल्याला भीती वाटते, पण आपण एनर्जीचं अस्तित्व मानतो की एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते, पण आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो हे आपल्याला समजायला. समथिंग निगेटिव्हच आहे असं आपण राईट पकडून राईट. तर मग ह्या गोष्टी थोड्याशा अगेन हा सूर्य हा जयद्रथ. आता मला वाटतं की जेनझीला थोडंसं हेल्प होईल या गोष्टीने की का ह्या गोष्टी मानल्या पाहिजेत. इनफॅक्ट वातपित्त कफ बद्दल पण असं होतं की आमच्या स्वतःच्या बॅचमध्ये पण काही मुलांना प्रश्न पडायचे फर्स्ट इयरला की वातपित्त कफ दिखता किधर आहे, दिसतच नाही तर आम्ही कसं मानू. जसं रक्त आपल्याला दिसतंय तर वी कॅन स्टडी अबाउट ब्लड किंवा सर्क्युलेटरी सिस्टम. तर वातपित्त कफ कॉन्सेप्ट समजण्यामध्येच पहिल्या वर्षी खूप मेहनत घेतात BMS ची लोक, आणि तीच मेहनत आता मी इन शॉर्ट जरा कनेक्ट करून सांगितली की कसं तुम्ही बिलीव्ह करू शकाल ह्या गोष्टींवरती. तर हा असा आत्मा ज्याच्या सुखासाठी किंवा ज्याला हॅपी करण्यासाठी आपण काही गोष्टी कराव्यात. पुन्हा एक एक्झाम्पल देईन की समजा आपलं भांडण झालंय कोणाशी तरी, सकाळी सकाळी निघताना वाद झाले नवरा बायकोचे फॉर एक्झाम्पल, आणि त्यामध्ये बायको नवऱ्याला म्हणाली की तुम्ही माझ्याशी काहीच, तुम्ही मला खायला प्यायला दिलं नाही तरी चालेल पण 2 शब्द गोड बोलत जा, त्याच्याने माझा दिवस चांगला जाईल. पण खरंच नवऱ्याने ऐकलं असं आणि केलं असं तर चालणार आहे का, की नाही जेवणच नाही देणार आणि गोडच बोलत राहू नुसतं. पण शरीराची पण एक गरज आहे. ह्याच्यातनं सांगायचं हे आहे की तुम्हाला शारीरिक आहाराची पण गरज आहे आणि आत्म्याच्या आनंदाची पण गरज आहे. जर चांगलं बोललं तर तुमचं मन खुश राहील, मन खुश राहिलं तर शरीराला पण पोषण मिळेल. ह्या उलट घरी पंचपक्वान्न केलेली आहेत आणि तुमच्याशी पुन्हा की वाद झाला जेवता जेवताच, तर मग ते पंचपक्वान्न पण तुम्हाला गोड लागणार नाही. ह्या उलट जर तुम्ही तुमचे चांगले संवाद चालू आहेत आणि तुम्हाला साधं जेवण दिलंय तरी पण तुम्हाला ते जेवण गोड लागेल, किंवा एखादी चांगली बातमी ऐकली त्यावेळी तर जेवण गोड लागेल. सो आत्मा एक्झिस्ट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आत्मा आणि मन ह्या दोघांचं अस्तित्व आपण मान्य केलं तर काही गोष्टी जसं की बर्नआउट, हे एवढं सगळं एक्सप्लेनेशन त्या गोष्टीसाठी की मानसिक आजार आजकाल खूप वाढत चाललेत आणि त्यामध्ये आयुर्वेद दोघांची सांगड घालून हेल्प करतो आपल्याला. आताच आपण मानसिक आजाराविषयी बोलतो तो, सो एन्झायटी, डिप्रेशन हे आपले रोजचे शब्द झालेत आजकाल. सो आयुर्वेदाचा ह्या गोष्टी सॉर्ट करण्यामध्ये कसा उपयोग होऊ शकतो? आयुर्वेदामध्ये मी आत्ता सांगितलं तसंच की आपण तिन्ही गोष्टींचाच विचार करतो. म्हणजे इट्स नेव्हर अबाउट ओनली फिजिकल कॉन्स्टिट्यूशन. आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट करताना तर आम्ही नाडी जेव्हा बघतो, प्रकृती जेव्हा बघतो, त्यावेळी वातपित्त कफ ह्या तिन्ही दोषांसोबतच पंचभौतिकत्व हे सुद्धा बघतो, प्लस सत्व रज तम यानुसार पण आम्ही अनालिसिस करत असतो. जो प्रकृती अनालिसिस आम्ही बोलतो त्यावेळी प्रकृती या सगळ्या नुसार बघून त्यानुसार औषधं पण देताना विचार केला जातो. म्हणजे औषधांमध्ये पण एवढं प्रिसिजन आहे की ते कोणत्या गुणावरती काम करेल. प्लस काउन्सिलिंग मध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात. आहार आणि तुमचा विहार यामध्ये पण काही चेंजेस सांगितले जातात. म्हणजे झोपेचे प्रकार किंवा कुठे तुम्हाला ऍडिशन दिलं पाहिजे की तुम्ही वागतायत कसे दिवसभरात, तिकडे पण बऱ्याचदा गोष्टी चुकतात की लाईफस्टाईल मॅनेजमेंट. तर आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती म्हणजे आजार झालाय आणि आपण त्याला ट्रीट करतोय असं नसून जीवनशैलीमध्ये पण आम्ही तेवढाच हेल्प करतो, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की डिप्रेशन, एन्झायटी आपण जे बोलतो त्या सॉर्ट आउट करायला खूप मदत होते. काही तुमच्या केसेस पैकी एखादं उदाहरण देऊ शकाल? आपण डिप्रेशन बद्दल मेनली बोलतोय तर माझ्याकडे एक फिमेल पेशंट होत्या ज्या चांगल्या ठिकाणी जॉब करत होत्या, पण मुलांसाठी त्यांनी ब्रेक घेतला आणि त्यांच्या मुलांचं पूर्ण करिअर होईपर्यंत, म्हणजे त्यांचा मुलगा मोस्टली इंजिनिअरिंगला होता जेवढं मला आठवतंय, आणि तो तिथे जाईपर्यंत त्याच्यानंतर तो घराच्या बाहेर जास्त पडायला लागला आणि त्याच्यानंतर जो वॉइड आला त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये
तो त्यांना खूप त्रास देत होता आणि 6 महिने त्यांना त्रास झाला, तो त्यांनी स्वतः झेलला. त्याच्यानंतर त्या माझ्याकडे येऊन गेल्या आणि हे सगळं काउन्सिलिंग मध्ये हा पार्ट कळल्यानंतर आणि सांगायचं असं आहे की त्यांचं करिअर खूप आधी चांगलं होतं आणि त्यानंतर त्या वेगळ्याच डिप्रेशन मध्ये जायला लागल्या की मी ते सोडलं, ती चूक केली का, इतपत बरोबर. निगेटिव्हिटी यायला लागली. आणि आता काय करू की एवढ्या वर्षांचा गॅप झाल्यानंतर पुन्हा ते रिझ्यूम करू शकत नव्हते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काउन्सिलिंग हा पार्ट मेजर रोल प्ले करतोच, डिप्रेशन, एन्झायटी. पण त्यानंतर यांना एक काउन्सिलिंग, कारण की जसं आपल्याला कळते की त्या चांगल्या पोस्टवर काम करत होते, त्यांचं तल्लख बुद्धी, पित्त प्रकृतीची पेशंट होती छान, आणि हे झाल्यानंतर त्यांना काउन्सिलिंगमध्ये पण त्या गोष्टी पटकन, जेवढं ते निगेटिव्हिटीमध्ये लवकर जात होते ना, तेवढं पॉझिटिव्ह आणण्यासाठी पण मला कमी सेशन्स लागले काउन्सिलिंगचे. आणि ते झाल्यानंतर आम्ही एक शिरोधारा प्लॅन केलं, फक्त 8 दिवसांची शिरोधारा आणि 15 दिवसांचे मेडिसिन. एवढ्यामध्ये त्या पेशंट खूप छान रीतीने रिकव्हर झाल्या आणि आता त्या एकदम हॅपी लाईफ जगतायत. काही हॉबीज होत्या त्यांच्या, ज्या पूर्वी त्यांना करता नव्हत्या आल्या, त्या फॉलो करतायत. आणि पुन्हा रायटिंग, मोस्टली त्या ब्लॉग रायटिंग वगैरे करतायत. सो त्यांची बुद्धी त्यांनी चांगल्या ठिकाणी वापरली. पण तो मेंटल ब्लॉक क्लिअरन्ससाठी आपल्याला शिरोधारेची गरज पडली. बरोबर. डॉक्टर, तुम्ही प्री कन्सेप्शन ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल? हा माझा आवडता प्रश्न आहे, कारण की आजकाल ना याची क्रेज पण वाढलेली आहे. म्हणजे लकीली आपण बऱ्याचदा रडगाणं असतं की आयुर्वेदाकडे पेशंट कमी येत आहेत किंवा आयुर्वेदाला फर्स्ट चॉईस म्हणून नाही चूज करत. पण माझं मत याच्या विपरीत आहे, कारण की आजकाल स्वतःहून पेशंट कॉल करून येतात की आम्हाला प्री कन्सेप्शन करायचंय किंवा आम्ही ठरवलंय की आता आम्हाला बेबी होऊ दे, तर आपण काय करू शकतो. एवढ्या छान सल्ल्यांसाठी आजकाल यंग कपल्स येतात आणि ते बघून खूप समाधान वाटतं खरं तर. काय आहे नक्की प्री कन्सेप्शन हे मी थोडक्यात सांगेन की आपल्याकडे लग्नानंतर पेशंट अप्रोच करतो त्यावेळी याला फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणू शकतो किंवा वंध्यत्व नाही म्हणता येणार याला, पण आपण चांगली प्रोजेनी पुढे जन्माला घालावी यासाठी आपण काय गोष्टी चांगल्या करू शकतो आई वडील म्हणून. तर त्यांना चांगली हेल्थ जन्मतःच देऊ शकणं, म्हणजे रादर दॅन तुम्ही बँक बॅलन्स चांगला ठेवा किंवा त्याला फायनान्शियली किती चांगलं सेटल करू शकता, या नंतरच्या गोष्टी सगळ्यात बेस्ट गोष्ट देऊ शकता चांगलं आरोग्य गर्भतःच. आणि त्यासाठी आयुर्वेद कसं काम करतं, तर मेंटली आपण काम करणारच आहोत पण फिजिकली आधी बघूयात. तर संपूर्ण शरीर शुद्धीकरण मेल आणि फिमेल पार्टनर दोघांचं, आणि शुक्र जेवढा चांगला बनेल स्त्री आणि पुरुष दोघांचा तेवढं चांगलं, म्हणजे बीज आपण ज्याला म्हणू. आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे ते सुंदर झालं त्या दोन्ही गोष्टी की पुढचं आपसुक चांगलं होणार आहे. बीज शुद्धीकरण झालं, त्यानंतर गर्भाशय ह्याची शुद्धी, जसं मी मगाशी एक्झाम्पल मध्ये सांगितलं की गर्भाशय शुद्धी का महत्वाची आहे, तर ज्या जागी तो एम्ब्रिओ किंवा गर्भ अटॅच होणार आहे जाऊन आणि नंतर तिथे तो ग्रो होणार आहे, त्याला चांगली नरिशमेंट मिळावी यासाठी आतूनही गर्भाशय तेवढं स्ट्रेंथ त्याला पाहिजे किंवा तेवढं त्याच्यामध्ये नरिशमेंट असायला पाहिजे की ते त्या गर्भाला चांगली पोषण देईल. तर ह्यासाठी काही योगबस्ती सेशन्स आहेत, विरेचनासारखे पर्याय आहेत. आणि हे सगळं करून आपण साधारण 3 महिने किंवा 6 महिने आधीपासून तयारी सुरू केली. बऱ्याचदा हा पण प्रश्न असतो की किती महिने आधी आम्ही सुरू करू, तर साधारण 3 ते 6 महिने आधी तुम्ही डॉक्टरांना अप्रोच केला, तुम्हाला चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग काय करावं काय करू नये या बाबतीत आम्ही चांगल्या प्रकारे गाईड करू शकतो आणि शुद्धीकरणाने आपण सुरुवात करू शकतो. आता आपण आपल्या आहार विहार विचार या सगळ्याबद्दल बोलतोय, तर आहाराबद्दल अनेक डायटिशियन्स अनेक गोष्टी सांगत असतात. आहार आणि पाणी ह्याचंही आपण कनेक्शन ऐकत असतो की रोज प्रत्येकाने 3 लिटर पाणी प्यावं, वॉटेवर. तर आहार आणि पाणी ह्याचा एकमेकांशी कसा संबंध आहे? नक्कीच. आता पाण्याबद्दल आपण उत्तर देण्याआधी मला आहाराबद्दल पण एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण जसं आता शारीरिक आहाराबद्दल बोलूया फक्त. आजकाल पेशंट येताना ना त्यांचा एक प्रॉपर डायटिशियन कडून एक चार्ट घेऊन येतात. आता कोणालाही हार्म न करता मला हे नक्कीच सांगायला आवडेल की एकच गोष्ट आपण सगळ्यांना नाही देऊ शकत, एकच डाएट चार्ट आपण सगळ्यांना नाही देऊ शकत. डायटिशियन कडे जातो आणि सगळे फॉलो करतात. सो बऱ्याचदा असं असतं की प्रकृती, आपण जसं आपण मगाशी म्हटलं की वात पित्त कफनुसार किंवा कॉम्बिनेशन प्रकृती, वात कफ आहे, पित्त डॉमिनंट आहे, कफ थोडासा आहे, तर अशानुसार त्यांच्यामध्ये कमी जास्त गोष्टी होत असणार. ऋतूनुसार आणि स्थानानुसार म्हणजे रिजन नुसार पण काही गोष्टी आहारामध्ये वेगळ्या असल्या पाहिजेत. जसं की सफरचंद रोज खाल्लं पाहिजे, सो अन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. तर हे आपल्यासाठी नाहीये मुळात. ही जी कॉन्सेप्ट आपण फॉलो करतोय ती ब्रिटिश डायटेटिक्स नुसार आहे. आपल्याला, आपण राहतोय ज्या प्रदेशामध्ये म्हणजे भारतामध्ये राहतोय, तर आपण आपल्या परिसरानुसार, प्रिसाइजली आता मुंबईचा विचार केला तर मुंबईच्या हवामानानुसार आपण विचार केला पाहिजे.
समजा माझी प्रकृती पित्त आहे आणि मी रोज ॲन ॲपल अ डे चालू केलंय पण ह्याच्याने काय होणार माहितीये, माझ्यातलं पित्त हळूहळू रोजच वाढत जाणार. तर सफरचंद हे फळ असं आहे ना की पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने खूप अतिरेक किंवा डेली इंटेक मध्ये न घेतलेलं जास्त बरं आहे. आपण ऍपल सायडर व्हिनेगर बद्दल ऐकलं असेल बरोबर. की बऱ्याचदा पोस्टपार्टम फिमेल्स आहेत ना ते कुठेतरी पोट ऐकून कमी वाचून करण्यासाठी. चालू करतात. बरोबर. तर यामध्ये कफ प्रकृतीच्या पेशंटना खूप छान फायदा होईल. हम्म. पित्त प्रकृतीची माझ्याकडे एक केस आलेली की पित्त प्रकृती टिपिकल पित्त प्रकृती होती आणि तिने पोस्टपार्टम कोणाचं तरी मैत्रिणीचं बघितलं, तिचं छान वजन कमी झालेलं, हिने रोज सकाळी घ्यायला चालू केलं. त्यानंतर तिचे ऍक्ने एवढे वर्सन झालेले होते आणि पोटात जळजळ होत होती, त्याकडे ती कम्प्लीट इग्नोर करत होती कारण की तिला बारीक व्हायचा हा उद्देश तिच्या डोळ्यासमोर होता की बरोबर. ठीक आहे ते करण्यासाठी हे सहन करेन. मग ते एवढी वर्स्ट कंडिशन होत गेली की आणि नंतर हिस्ट्रीमध्ये हे कळलं की तिने हा प्रकार सुरू केलेला आहे. मग अशा वेळी आहारामध्ये प्रकृती का महत्वाची आहे किंवा आपण इंडियन डायटेटिक्सचा का विचार करावा हे महत्वाचं आहे. आणि पाण्याबद्दल जो प्रश्न विचारला तर त्या पाण्यामध्ये काय होतं की आजकाल 4 लिटर पाणी पितो आम्ही, डॉक्टरांनी सांगितलं किडनीसाठी चांगलं आहे किंवा स्किनसाठी चांगलं आहे. तर माझ्याकडे असे पेशंट आहेत की जे खूप पाणी पित आहेत, जबरदस्ती पाणी पित आहेत. तर पहिली गोष्ट की जबरदस्ती पाणी अजिबात पिऊ नये, फक्त तेवढे लिटर्स कम्प्लीट व्हायला. बरोबर. तर तुम्हाला तहान लागेल तेव्हा पाणी पिणं हा सिम्पल रूल आहे आणि भूक लागेल तेव्हा खाणं, सॉलिड फूड खाणं, एवढे साधे नियम असतात ना, पण आपण त्याच्यामध्ये पण खूप गडबड करतो. बरोबर. तर पाण्याबद्दल आपण मग काय करावं नक्की? आता तुमचा प्रश्न असेल की डोक्यात फिरत असणार की आता भरपूर प्या सांगतायत आणि एका बाजूला बोलतायत की तहान लागल्यावरच प्या. तर तहान लागण्यासाठी तुम्हाला तेवढं वर्कआउट करणं गरजेचं आहे. तुम्हाला शारीरिक हालचालींची तेवढी गरज आहे आणि ती झाली, शरीरामधून स्वेद किंवा घाम बाहेर पडला तर तुम्हाला ते रिफिल करण्याची गरज भासेल. बरोबर. आपण दिवसभर एसी मध्ये काम करतो आणि त्यामुळे आपल्याला तेवढी तहान लागत नाही आणि फक्त डॉक्टरांनी सांगितलंय किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून आपलं आपण 4 लिटरचं तंत्रज्ञानाविषयी टार्गेट आपण बोलतो, कम्प्लीट लोक करतो. आजकाल ऍप्स आहेत की जे वॉटर इनटेक, रिमाइंडर आपल्याला देतात. राईट. मग तहान लागावी ह्यासाठी तुम्ही काम करू शकता. म्हणजे जर तुम्हाला खरंच तुमच्या शरीरावर काम करायचंय तर तहान न लागता 4 लिटर पाणी पोटामध्ये भरणं, तुमची किडनी ओरडत असणार आतमधून की अरे नको, आमच्या मालकाला कळत नाही का एवढा लोड येतोय आमच्यावरती. बरोबर. सो अगेन दिस इज नॉट गुड. वर्कआउट करून शरीरातनं घाम आला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही वॉटर इनटेक ठेवला आणि ओव्हरऑल जो पाण्याचं कॅल्क्युलेशन जे आहे शरीरामधलं की तुमच्या स्वेटमधून किंवा घामामधून एक सर्टन अमाऊंट ऑफ वॉटर बाहेर जात असतं दिवसभरामध्ये किंवा लघवीमधून काही पाणी बाहेर जात असतं. नेझोलॅक्रिमल डक्ट जी असते म्हणजे नाकामधून किंवा डोळ्यांमधून जे पाणी जात असतं त्याचं पण एक सर्टन अमाऊंट असते. सो अराउंड 1.5 लिटर पर्यंत पाणी शरीरातनं बाहेर जात असतं दिवसाला आणि ते आपल्याला रिफिल करायचं म्हणजे 1.5 लिटर पाणी फक्त पिऊन चालणार नाही. त्यामुळे त्यानुसार त्या कॅल्क्युलेशन नुसार एक्स्ट्रा पाणी, नॉट ओनली वॉटर, लिक्विड इनटेक शरीरामध्ये असला पाहिजे तेवढा, साधारण 3 लिटर पर्यंतचा. अगेन वर्कआउट हा पॅटर्न मॉर्निंगला झालेला बरा असतो किंवा ऍक्टिव्ह राहा तुम्ही आणि मग पाण्याचा इनटेक वाढवा. आपण आहाराविषयी बोलतोय आणि त्याचाच पुढचा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा वजन कमी करणं. सो आपण अनेक डाएट्स बघतो, त्यात 12 तासांच्या विंडोमध्ये खायचं, उरलेले 12 तास फक्त पाणी प्यायचं किंवा जेवणाआधी भरपूर पाणी प्या की आपलं अन्न पोटात कमी जाऊन आपलं वजन कमी होतं. सो ह्या सगळ्या ज्या थिअरीज आहेत त्या नक्की मिथ्स आहेत का, त्या कशा काम करू शकतात, त्याबद्दल काय सांगाल? आयुर्वेदामध्ये याबद्दल एक सूत्र सांगितले, अजीर्णे भेषजम वारी, वारी जीर्णे बलप्रदम, भोजनेच्या अमृताम वारी, भोजनांते विषप्रदम. वारी याचा अर्थ पाणी. अजीर्ण असताना पाणी पिऊ नये हा पहिला रूल आहे. आहार जीर्ण झाल्यानंतर जे आपण पाणी पितो ते बल शरीराला पुष्टी देणारं आहे. म्हणजे साधारण आपण असं कन्सिडर करू शकतो की जेवण झालं की साधारण 45 मिनिटापर्यंतची विंडो पकडली की आहार जीर्ण होतोय, त्यानंतर आपण पाणी पिणं हे योग्य टाइम आहे. त्याच्यानंतर भोजनाच्या मध्ये मध्ये पाणी पिणं हे खरं तर योग्य आहे, आपण ज्याला चुकीचं समजतो. पण किती पाणी प्यावं, तर भरपूर ग्लासभर पाणी प्यायलं जेवताना असं नको, एक अर्धा ग्लास किंवा त्याही पेक्षा कमी पाणी, जे तुम्हाला कशासाठी मदत करेल, आपण जे फूड घेतोय इनटेक करतोय त्याला थोडीशी मृदुता येण्यासाठी, ते बारीक व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. वॉर्म वॉटर असलं ते तर जास्त बेटर आहे, जे आपण जेवणाच्या मध्ये मध्ये प्यायला सांगतोय ते. आणि जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी पिणं हेही चुकीचं आहे पुन्हा.
तर याची कारणं काय, जो आता मगाशी तुमचा प्रश्न होता की जेवणाच्या आधी आपण भरपूर पाणी प्यायलं की भूक कमी होते किंवा हो, पोट भरतं, पोट भरलेलं कमी असतं. अन्न जाईल मग वजन कमी होईल. तर ऐकायला खूप छान वाटतं, हम्म. पण ऍक्च्युली पोटामध्ये काय घडतं, अग्नी तीक्ष्ण झालाय आपला. हम्म. भूक लागली म्हणजे काय, अग्नी तीक्ष्ण आहे. जाठराग्नी किंवा सगळे जे ज्युसेस आहेत ते प्रॉपरली सिक्रेट झालेत आणि आपल्या बॉडीला भूक सिग्नल लागली. मिळतो ब्रेनला की भूक लागली. अशा वेळी आपण त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं, अग्नीवरती पाणी टाकलं, तो विझणार आहे. आणि तो जर विझला तर त्याच्यानंतर जे तुम्ही फूड टाकाल, जे अगदी हलकं जरी असलं तरी पण ते पचायला तिकडे अग्नीच उपस्थित नाहीये, हम्म. तर ते अन्न जे आहे ते अपाचित राहणार आहे. आणि ते अपाचित आहार रस पुढे जाऊन आम निर्माण करतो, हम्म. ज्याला आजकाल पुन्हा आपण इन्फ्लमेशन म्हणतो. हम्म. की अपाचित आहार रस किंवा आमदोष हा शरीरामध्ये पसरत जातो. हम्म. आणि जर हीच सवय लागली, म्हणून तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की असं करणाऱ्या लोकांमध्ये कधीच वजन कमी झालेलं आढळत नाही. हम्म. आणि जरी झालं तरी ते वेगळ्या प्रकारे कमी झालेलं असतं. आणि वजन कमी करणं मुळात तुम्ही का करतायत हे समजलं पाहिजे, की हेल्दी राहण्यासाठी वजन कमी करतोय की बारीक दिसण्यासाठी. बरोबर. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप ओव्हर स्ट्रेनस एक्सरसाइज करतो, हम्म. खाणं कमी करतो. आणि तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल की सेलिब्रिटीजमध्ये पण मोस्टली दिसतं की त्यांनी 6 महिन्यात खूप 15-15 किलो वजन कमी केलेले जे पेशंट असतील, त्यांचा चेहरा खूप सुकल्यासारखा दिसतो. बरोबर. अक्षरशः कृशत्व आपण ज्याला बोलतो किंवा काळपट पडलेला, कार्ष्ण्य असं शब्द आहे त्याला, की वाताचे गुण वाढून शरीरामध्ये चुकीच्या प्रकारे वाढून मग आपण बारीक झालोय. त्याचा लॉंग टर्म फायदा होत नसतो. त्यामुळे तुम्ही सस्टेनेबल वेट लॉस कडे लक्ष दिलं आणि त्यासाठी हे असे अघोरी प्रकार की जेवणाच्या आधी पाणी पिऊन मग त्याच्यानंतर भूक बरोबर. कमी करावी असं न करता गेलं तर जास्त बेटर राहील. बरोबर. जेवणाबद्दलच आपण बोलतोय तर विरुद्ध आहार आपण म्हणतो की अरे हम्म. ह्याच्याबरोबर हे खाऊ नको, त्याच्याबरोबर ते खाऊ नको. फॉर एक्झाम्पल माशांबरोबर राईट. दुधाचा काही पदार्थ नको, असे आपण भरपूर कॉम्बिनेशन ऐकले. तर आयुर्वेद त्याबद्दल काय सांगतं? विरुद्ध आहार हा कॉन्सेप्ट जो आहे ना, तो आजकाल जसं आता तुम्ही सांगितलं की मासे आणि दूध ह्याच्याबद्दल सगळ्यांना मोस्टली माहिती असतं. तर ह्याच्या मागे वीर्य विरुद्ध, आयुर्वेदामध्ये ना ह्याचे प्रकार आहेत विरुद्ध अन्नाचे पण, की संयोग विरुद्ध म्हणजे 2 गोष्टी समान मात्रेत एकत्र खाणं पण चुकीचं आहे. फॉर एक्झाम्पल तूप आणि मध या गोष्टी आपण जेव्हा पंचामृत पण बोलतो त्यावेळी ते व्यत्यास प्रमाण असलं पाहिजे. म्हणजे वेगळं वेगळं असलं पाहिजे. एक तर तूप तुम्ही डबल घ्या किंवा मध डबल क्वांटिटीमध्ये घ्या, ते सिमिलर 1:1 या रेशोमध्ये खाल्लेलं चुकीचं आहे. आणि याचे रिसर्चेस आहेत. पुन्हा हा सूर्य हा जयद्रथ जर आपल्याला हवं असेल तर याच्याबद्दल झालेले रिसर्चेस आहेत. काही आहे वीर्य विरुद्ध. वीर्य विरुद्ध म्हणजे पोटेन्सी आपण ज्याला बोलतो, की दूध आणि कॉफी. कॉफी उष्णवीर्य आहे, दूध हे शीतवीर्य आहे. हे आपण एकत्र केलं, कोल्ड कॉफी म्हणा मोस्टली, तर ते अगेन वीर्य विरुद्ध होतं. आणि त्याच्यानी पण शरीरामध्ये हार्मफुल इफेक्ट्स दिसतात. आता एकदा तुम्ही कधीतरी प्यायले तर त्याचा परिणाम होणार आहे का लगेचच? तर नक्कीच नाही. किंवा शिकरण आपण जे बोलतो, आता ह्याच्यामध्ये पण सात्म्यता हा एक कॉन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये, की खूपदा लहानपणापासून काही परिवारांमध्ये ना शिकरण खायची सवय आहे. तर आणि ती काही वेळेला त्यांना त्रासही देत नाही, कारण त्याला सात्म्यता आली आहे. जसं पूर्वी विषकन्या ही कॉन्सेप्ट असायची, की थोड्या थोड्या प्रमाणात त्या कन्येला विष दिलं जायचं, जेणेकरून तिला ते सात्म्य झालंय, तिला तो त्रास होणार नाही त्या विषाने. तसंच आपण शिकरण आणि किंवा दूध आणि केळं एकत्र करून जर खाल्लं आणि ते लहानपणापासून सवय, तर त्यांना मोस्टली त्रास होणार नाही. पण अचानक कधीतरी एखाद्या व्यक्तीने ते खाल्लं किंवा रिपीटेडली खायला सुरुवात केली कोणीतरी सांगितल्यामुळे, वजन वाढण्यासाठी मोस्टली लोक हा प्रकार करत असतात, तर मग ते त्यांना नक्की त्रासदायक ठरेल. कोणत्या प्रकारे? तर मोस्टली हे विरुद्ध अन्न आहे ना, त्वचेवरती लवकर परिणाम दाखवतात. सोरायसिस सारखे आजार आहेत किंवा त्वचेशी रिलेटेड कोणते आजार आहेत ते लवकर विरुद्ध अन्नामुळे दिसतात. जसं की चिकन किंवा मासे हे दुधासोबत, किंवा लगेचच चिकन खाल्लं आणि त्याच्यानंतर दूध प्यायलं तर त्रास होऊ शकतो. आता हे झालं आपलं. आणखीन एक उदाहरण, आपल्या महाराष्ट्रीयन घरांच्यात स्टेपल चहा पोळी. नक्कीच चहा पोळी ते बरेच आपल्या महाराष्ट्रीयन हाऊसेस मध्ये सकाळी नाश्ता होतो. सो आयुर्वेदात पण त्याबद्दल नक्कीच ते कन्व्हिनियंट खूप असतं घाईमध्ये खाणं. पण मी माझ्या पेशंटना नेहमी हेच सजेस्ट करते की चहामध्ये दूध आहे पुन्हा, आणि चपाती जी आपण खातो किंवा पोळी खातो त्याच्यामध्ये मीठ असतं, आणि पुन्हा त्याच्या तेलामध्ये पण घडीच्या पोळ्या बनवतात, तर मग त्यामध्ये तेलही असतं. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या आणि त्या खूप रेग्युलर बेसिसवर खाल्ल्या तर नक्कीच तुमच्या त्वचेमध्ये बऱ्याचशा हार्मफुल गोष्टी दिसतात, ज्या तुम्हाला कळतही नाही इतके त्या झाल्या. माझ्याकडे बरेचदा असे पेशंट आहेत की जे मला येऊन सांगतात की आम्ही एवढी वर्ष खातोय, आम्हाला काही त्रास झालेला नाही.
पण मे बी तुम्हाला जो त्रास होतोय तो त्याच्यानी झाला हे तुम्हाला कळत नाही. हा मुद्दा असू शकतो. त्याच्यानी काय त्रास होतात, त्वचेला सतत काही लोकांना ना खाज येणं हा प्रकार असतो. बरोबर. यावरती आपण ॲलोपॅथीज घ्यावी लागते त्यांना, आणि एक स्पेसिफिक मेडिसिन आहे त्यावरती. ते आपण ॲलोपॅथीचं घेतो आणि 4 दिवस ती खाज कमी होते. चौथ्या दिवशी टिपिकली चौथ्या दिवशी पुन्हा खाज चालू होते आणि मग डिपेंडन्सी वाढते या औषधांची. पण त्या पेशंटला अजिबात आयडिया नसते की हा आजार किंवा हे लक्षण आलंय कुठून. पण त्यांना असं म्हणायचं असतं की आम्ही तर हे नेहमीच खातो आणि आम्हाला अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये. स्किन अलर्जी म्हणून आपण ते कन्सिडर करतो आणि पुढे ढकलत राहतो. पण अशा स्पेसिफिक पेशंटमध्ये ना ही गोष्ट कट डाऊन केली तर 3-1 महिन्यामध्ये विदाऊट एनी मेडिकेशन त्यांचा तो त्रास कमी व्हायला लागतो. तर आपल्याला माहिती नसतं फक्त की कशामुळे काय होते, आणि त्यामुळे आपण हे म्हणत राहतो की आम्हाला याच्याने काही नाही होत, आम्ही हे खातोय म्हणून. आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्तीची व्याख्या काय? नक्कीच. आता हे आपल्या सुरुवातीला आपण ज्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत त्यामध्ये असं येतं की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तींचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं. तर स्वस्थ व्यक्तीच्या व्याख्येमध्ये असं येतं की समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्याभिधीयते. आता याचा अर्थ काय या श्लोकाचा तो मी सांगते. जसं मी मगासपासून एक्सप्लेन करते की दोष हे साम्यावस्थेत असले पाहिजेत. म्हणजे वात पित्त कफ हे तिन्ही दोष समान अवस्थेत असले पाहिजेत. थोडंफार वर खाली इज ओके, कारण ते सीझन नुसार पण होणार, आजारांनुसार पण होणार. पण स्वस्थ व्यक्ती आपण केव्हा म्हणणार की ज्यावेळी हे तिन्ही दोष साम्यावस्थेमध्ये आहे, ती उत्तम प्रकृती. किंवा आजकाल तर अशी साम्यावस्था खूप कमी दिसते, तर मोस्टली कफ प्रकृतीला आजकाल उत्तम प्रकृती कन्सिडर केलं जातं. कोणती कफ प्रकृती जी अगदीच जडत्व न आलेली आहे ती. समधातू म्हणजे जे धातू आहेत, सप्तधातू, ते साम्यावस्थेमध्ये असले पाहिजेत शरीरामधले. मलक्रिया याचा अर्थ की मूत्र प्रवृत्ती, मल प्रवृत्ती, स्वेद प्रवृत्ती ही चांगली झाली पाहिजे. म्हणजे किती डिटेल आयुर्वेदामध्ये सांगितलंय. फक्त हेल्थची डेफिनेशन अशी न सांगता सगळ्या बाजूंनी विचार केलेला आहे की फक्त दोष साम्यावस्थेमध्ये असले पाहिजेत का, तर नाही, सप्तधातूही साम्यावस्थेत असले पाहिजेत. आणि त्याचबरोबर तुमची सत्वरजतम हे जे मानसिक ज्याला आपण गुण किंवा दोष म्हणू शकतो ते सुद्धा साम्यावस्थेत असले पाहिजेत. आणि प्रसन्न आत्मेंद्रिय मनः म्हणजे आत्मा इंद्रिय ह्यांची पण तुष्टी किंवा समाधान हे महत्वाचं आहे त्या बाबतीमध्ये. तर हे सगळं असेल तर त्याला आपण स्वस्थ व्यक्ती म्हणणार. म्हणून आजकाल असं होतं ना की रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहेत पण मला कसं तरीच होतंय. बरोबर. तर ह्याची कारणं ही आहेत की प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा हे नाही होते, आणि त्याची कारणं कुठेतरी मानसिक स्वास्थ्यामध्ये आहेत. आणि ज्याचं उत्तर आमच्या काउन्सिलिंगमध्ये बऱ्याचदा मी माझ्या पेशंटला ना होमवर्क देत असते यासाठी. काउन्सिलिंग का करावं, तर काउन्सिलिंगमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात ज्या मानसिक पण असतात, आणि त्यामध्ये मी जो होमवर्क देते त्यामध्ये दर आठवड्यानी किंवा 15 दिवसांनी मी तो चेक पण करते. जसं शाळेमध्ये मुलांचा गृहपाठ चेक केला जातो ना, सेम वे की तुम्ही ते फॉलो करतायत की नाही. कारण की आजकाल करिअरच्या मागे लोक एवढी धावत असतात, मेल्स फिमेल्स दोन्हीही, की त्यांना स्वतःकडे फोकस करायला 2 मिनिटं शांत बसायला वेळच नाहीये, किंवा अॅनलाइज करायला. सो अॅनालिसिस हा पार्ट खूप मागे पडलाय. सो तो मी माझ्या हातात घेऊन टाकला माझ्या पेशंटच्या बाबतीत. बरोबर. तुम्ही अनेक पेशंट बघता रोज, तर आयुर्वेदाबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? आयुर्वेदाबद्दल एक मोठा गैरसमज सांगू का काय आहे, की आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही आहेत. आता अगेन हा थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे, पण का साईड इफेक्ट होऊ शकतात हे मी सांगते आधी. की ॲलोपॅथी सोबत आयुर्वेदाची काही औषधं घेतली गेली तर आम्ही रसौषधी पण वापरतो बऱ्याचदा, जी की अगेन शुद्ध केलेली भस्म असतात ती. पण कोणत्या ड्रग सोबत आयुर्वेदिक औषधामधलं कोणतं कंटेंट क्रॉस काम करेल किंवा विरुद्ध काम करेल हे आपण सांगू शकत नाही. प्रत्येक देर आर एन नंबर ऑफ मॉडर्न मेडिसिन्स, देर आर एन नंबर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स किंवा फॉर्म्युलेशन्स. ते एकत्र एकमेकांसोबत कसे रिॲक्ट करतील हे आपल्याला माहिती नसतं. सो बेसिक गोष्ट आहे की आयुर्वेदाला साईड इफेक्ट का होऊ शकतात. जर तुम्ही OTC प्रोडक्ट स्वतःहून जाऊन घेतलं, मेडिकल स्टोअरमध्ये किंवा केमिस्टकडे जाऊन तुम्ही स्वतःहून घेतायत का, तर तुम्ही ऐकलेलं आहे की आयुर्वेदिक औषध आहे त्याला काही साईड इफेक्ट नसतात. पण का नसतील? जर इफेक्ट आहेत एखाद्या औषधाला तर नक्कीच साईड इफेक्ट असू शकतात. जर तुम्ही स्वतःच किंवा सेल्फ मेडिकेट करत असाल तर मग ह्या गोष्टींना साईड इफेक्ट असू शकतात. याच्या उलट जर तुम्ही वैद्याकडे प्रॉपर जाऊन घेतलं, अगेन ह्यामध्ये रजिस्ट्रेशन बघणं पण खूप गरजेचं आहे, डॉक्टरांचं सुद्धा, कारण आजकाल खूपच वेगळ्या प्रकारे हे प्रोफेशन चाललंय. काही लोक
डिग्री नसताना BMS ची किंवा MD जी कोणती आहे आयुर्वेदाची ती बरोबर. नसताना स्वतःला डॉक्टर किंवा नॅचरोपॅथी काही courses म्हणून करून. देत असतात. बरोबर. सो तुम्ही ते आधी शहानिशा करून मग वैद्याकडे जा आणि मग तर नक्कीच साईड इफेक्ट येणार नाहीत. पण आयुर्वेदाला साईड इफेक्ट नसतात, हे सरसकट सगळीकडे लागू होत नसतं. बरोबर. तुम्ही BMS केला आहे, पण आजकाल मुलांचा कल सगळ्यांचा MBBS करण्याकडे असतो. Right. तर BMS मध्ये पण काय स्कोप आहे आणि हाऊ इज इट डिफरंट? राईट. आता हा जो प्रश्न आहे ना, हा आम्हाला ऍडमिशन घेताना सुद्धा जाणवत होता. तर मी BMS ला ऍडमिशन घेण्याचं कारण माझी एक स्टोरी होती की मला स्वतःला ॲलोपॅथी औषधांची ना खूप लवकर ॲलर्जी होते. तर त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की आयुर्वेद आपण शिकून बघूया. असं होतं की जे आपल्याला सूट होतंय ते करण्यामध्ये, म्हणजे ते जास्त डिटेल शिकण्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा. BMS ला जाताना बऱ्याचदा ना आपण ह्या गोष्टीचा विचार किंवा घाबरतात लोक की पहिल्या वर्षी संस्कृतचा अभ्यास करावा लागतो. तर संस्कृत मला शाळेमध्ये तर नाहीये, मग मी कसं करणार, किंवा मी तर इंग्लिश मीडियम मध्ये शिकलोय तर मला कसं जमणार. पण आजकाल आपल्याकडे इंग्लिश बुक्स पण अवेलेबल आहेत, हिंदी बुक्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही फक्त पहिलं वर्ष त्या संस्कृतमध्ये तरलं की पुढच्या गोष्टी सोप्या होतात. रादर मला सुद्धा संस्कृत शाळेमध्ये अगदी 10वी पर्यंत नव्हतं, पण मराठी चांगलं असल्यामुळे काही गोष्टी सोप्या झाल्या, किंवा मग मे बी माझी मनाचीच तयारी होती. जसं मी म्हटलं की मेंटली आपण आधी प्रिपेअर्ड असलो ना, जसं आजच्या सकाळच्या शेड्यूल बद्दल, की मेंटली आधी प्रिपेअर्ड असलो तर आपण इझिली गोष्टी करू शकतो. तो तेच आहे की तुम्ही आधी मनात ठरवा, त्याच्यानंतर गोष्टी इझी होतील. आणि संस्कृत जेवढं चांगलं शिकाल तेवढं रीड बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो ना, तसं श्लोकांमध्ये बरेचसे अर्थ दडलेले असतात एक एक शब्दामध्ये. म्हणजे आमचे सर आम्हाला नेहमी म्हणायचे की तुम्ही एकच श्लोक जर दर 8-8 दिवसांनी वाचला तर तो तुमच्याशी खूप गप्पा मारेल. याचा अर्थ की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला हळूहळू कळत जातात. जसे तुमचे विचार प्रगल्भ होतात, तुम्ही नवीन पेशंट बघता आठवड्याभरामध्ये, त्याच्यानंतर पुन्हा तीच गोष्ट बघाल तर तुम्हाला त्यामध्ये अजून गोष्टी कळत जातात. म्हणून आयुर्वेद करणं हे जर तुम्ही मनापासून ठरवलं असेल की हे करायचं तर नक्कीच त्याच्यामध्ये स्कोप आहे. आणि तुम्हाला आता कळत असेल आयुर्वेदिक लोकांची प्रॅक्टिस बघून, किंवा आजकाल ज्या प्रकारे वी आर गोइंग हँड इन हँड, की IVF सारख्या गोष्टींच्या आधी सुद्धा आपण पंचकर्म करत असतो किंवा ज्या गोष्टी करत असतो, तर नक्कीच स्कोप तर आहेच. आपल्या सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांसाठी एक आपण छोटंसं दिस ऑर दॅट सेशन करूया. सगळ्यांचा आवडता प्रश्न, योगा की जिम? माझं म्हणणं आहे की दोन्ही करावं. रादर याच्यामध्ये अजून एक ऍड ऑन करूयात की आपण ब्रिस्क वॉक पण ऍड करू शकतो याच्यामध्ये, कारण ऍक्झिलरी मुवमेंट्स वाढण्यासाठी तेही महत्वाचं आहे. जिम सुद्धा महत्वाचं आहे आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योग सुद्धा महत्वाचा आहे. साखर की गुळ? दोन्ही. अगेन दोन्ही चांगले पण आहेत, दोन्ही वाईट पण आहेत. डायबिटीससाठी म्हणाल तर दोन्ही खाणं योग्य नाहीये. अदरवाईज तुम्ही विचार कराल थोड्याफार फरकाने दोन्ही सिमिलर काम करणार. डिटॉक्स ज्यूस की पंचकर्म? नक्कीच पंचकर्म. फ्रुट्स बिफोर मील की आफ्टर मील? इन बिटवीन द मील्स. ओके, कॅन यू एक्सप्लेन अ बिट? येस, कारण की फळं जी आहेत ना ती पचायला वेगळा कालावधी लागतो. अन्न किंवा जे पक्व झालेलं अन्न आहे, ज्याला आपण बोलू की कुक्ड फूड आणि अनकुक्ड किंवा रॉ फूड, ह्या दोघांचा पचनाचा कालावधी वेगळा वेगळा आहे. दोन्ही एकत्र जर आपण कन्झ्युम केले आयदर बिफोर ऑर आफ्टर फूड, तर तरी सुद्धा त्याचा पचनाचा कालावधी वेगळा आहे. मग ह्यानी काय होणार की अग्नीला कोणतं अन्न आधी पचवावं, किंवा मग दोघांमधलं एक अपचित राहणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. पुन्हा दिस गेट कन्व्हर्टेड इनटू आमदोष, ज्याला आपण स्टिकी टॉक्झिन्स म्हणू शकतो, ज्याचं पचन होत नाही आणि पुन्हा ते इन्फ्लमेशनची जी संप्राप्ती आपल्याला आजकाल माहिती आहे ती घडत जाते पुढे. सो इन बिटवीन द मील्स, जेव्हा चांगली भूक आहे त्यावेळी खा, संध्याकाळच्या वेळात न खाल्लं तर जास्त बेटर आहे. ओके. कोमट पाणी की नॉर्मल पाणी? मी म्हणेन उष्णोदक. आता उष्णोदकची कॉन्सेप्ट थोडीशी एक्सप्लेन करते की हा सीझन जो आहे सध्या पावसाळ्यात, ह्यामध्ये उष्णोदक अजून जास्त काम करेल. याला आम्ही अर्धावशिष्ट जल असं म्हणू शकतो आपण, की ते औषधाप्रमाणेच काम करतं. पाचक, जे आपण ज्वराबद्दल मगाशी म्हणत होतो की तापामध्ये आपण ॲलोपॅथी पटकन रिझल्ट देते, तर उष्णोदक हे चिकित्सा म्हणून सांगितलंय तापामध्ये सुद्धा. म्हणजे अर्ध पाणी आटवायचं आणि ते रेग्युलर वापरामध्ये, म्हणजे नुसतं गरम करणं किंवा एक उकळ आली की सोडून देणं, ह्याला उष्णोदक आम्ही म्हणत नाही. याच्यामध्ये प्रकार आहेत. अर्धावशिष्ट इझिएस्ट मेथड आहे. एक अष्टमांश आटवणं ही सुद्धा मेथड आहे त्याच्यामध्ये. पण ऍटलिस्ट आपल्या आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये आपण अर्धावशिष्ट जल वापरणं स्पेशली या सीझन मध्ये बेस्ट आहे. एक सवय जी उद्यापासून सगळ्यांनी चालू करायला हवी?
ह्याचं मी उत्तर माइंडफुल इटिंग असं देईन, की तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा टीव्ही, गप्पा किंवा डोक्यात काहीतरी चाललंय, एका हाताने काहीतरी लिहितोय, एका हाताने काहीतरी बघतोय, रील बघतोय, हे न करता तुमच्या ताटामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यासाठी ग्रेटफुल असणं पहिली गोष्ट. की वदनी कवळ घेता आपण आजकाल विसरून गेलोय, जे शाळेमध्ये म्हणायचो, तर ते म्हणून आपण यू शुड बी ग्रेटफुल की ते तुमच्या ताटामध्ये शेतकऱ्यांनी अन्न पिकवून आलेलं आहे, ते किती छान बनवलं गेलंय तुमच्या आवडत्या व्यक्तींनी, त्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल असणं हे महत्वाचं आहे. त्याची रंगसंगती बघणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळेच आपली भूक वाढते. आणि कमी खाणं आपण जे बोलतो ना की कमी खाल्लं गेलं पाहिजे, ते बघूनच मनामध्ये एक तृप्ती येते. तुम्ही जर त्याच्याकडे बघितलंच नाही तर तुम्ही खूप खाल्लं जातं तुमच्याकडून. जर तुम्ही अप्रिशिएट करतायत ईच अँड एव्हरी फूड, तर ह्यालाच माइंडफुल इटिंग बोलतात, की तेवढं अप्रिशिएट करून खा, प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. आणि अजून एक ऍडिशनल मी सांगेन की हे मी आता जे माइंडफुल इटिंग बद्दल बोलले ना, आपल्या प्रेक्षकांनी हे नक्की करून बघा आणि 8 दिवसांनी पुन्हा कमेंट करून व्हिडिओवरती सांगा की तुम्हाला कसं वाटलं. नक्कीच सगळ्यांना याचा फायदा होईल. एक सल्ला तुमच्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिस मधून जेनझीज किंवा मिलेनियल्सना काय द्याल? की कोणत्याही गोष्टीला आपण एक आता हे अगेन आउट ऑफ आयुर्वेद आपण म्हणू शकतो थोडंसं, पण आयुर्वेदामध्ये जे षोडश संस्कार किंवा आपल्या वैदिक पद्धतीमध्ये षोडश संस्कार सांगितलेत, त्यामध्ये ना विवाह हा सुद्धा तेवढाच महत्वाचा संस्कार सांगितलाय. आणि आज जेनझीजला मला हेच सांगायचंय की तुम्ही जेवढं घाबरतायत कमिटमेंट या गोष्टीला किंवा खूप निगेटिव्हिटी घेऊन चाललात, तर माझं म्हणणं असंच की कोणत्याही गोष्टीकडे अप्रोच करताना ना क्लिअर स्लेटनी विचार करा, की दुसरं कोणी काहीतरी बॅड फेज मधून गेलंय म्हणून तुम्ही त्या गोष्टीचा पॉझिटिव्हली विचार करू शकत नाहीयेत. तर क्लिअर स्लेटनी प्रत्येक गोष्टीचा विचार करा, तुमच्या लाईफ पार्टनर बद्दल पण, की आपण कशा गोष्टी सॉर्टेड ठेवू शकतो, कमिटमेंटला न घाबरता त्यामध्ये कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे बांधू शकतो आपला संसार किंवा ती कपलची कंपॅटिबिलिटी, आणि त्यानुसार पुढे जायचा विचार करा. धरसोड ही वृत्ती सगळीकडेच चालू ठेवली तर तशीच चालू राहणार आहे. तर आता ही न्यू जनरेशन आहे, त्यांनी ह्या गोष्टी आत्मसात करणं जास्त गरजेचं आहे, कारण की ह्यांच्यावरच आपलं पुढचं भविष्य अस्तित्वात आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मी कोणत्याही गोष्टीला हेट किंवा निगेटिव्हली घेत नाहीये, पण लिव्ह इन हा जो प्रकार आजकाल चालू आहे तो तुम्हाला इट लीड्स यू नो वेअर, इट हॅज नो एंड. मग हे चालूच राहणार. त्यापेक्षा प्रॉपर पार्टनर शोधून तुम्ही जर एकत्र जे आपण वैवाहिक जीवन आहे ते सुरू केलं, जे संस्कारांमध्ये पण आहे, आणि त्यानंतर मग चांगल्या प्रोजनीचा विचार केला, कारण की तुम्हाला पुढची पिढी जर घडवायची आहे तर ती तुमच्यापासून सुरू झाली पाहिजे. आणि नक्कीच आयुष्य खूप सुंदर आहे. आजकाल सेलिब्रिटीज काही किंवा इन्फ्लुएन्सर्स आहेत, ते काही गोष्टी स्वतःच्या मनाच्या ज्या त्यांनी एक्सपिरियन्स केल्या त्या पुढे मांडतायत. आता फक्त जे इन्फ्लुएन्सर्स आहेत तेवढाच समाज नाहीये. देर आर सो फ्यू इन्फ्लुएन्सर्स जे ह्या गोष्टी पुढे म्हणतात नेहमी, की बाळ जन्माला घालणं आता काय जगामध्ये चाललंय किंवा किती प्रदूषण वाढलंय, याच्यात बाळ जन्माला घालणं किती चुकीचं आहे. पण अजिबात नाही. मी एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये जे बघितलंय किंवा स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून, की तुम्हाला बाळ असणं ही किती सुखद अनुभव आहे आणि तो तुम्हाला 360 डिग्री बदलतो इन अ पॉझिटिव्ह वे. तुम्ही एक नर्चरिंगचं फिलिंग आहे, तुम्हाला पेट्स पाळायला आवडतात, तुम्हाला प्लांट पेरेंटिंग आवडतं, मग तेच एक जीव जो आपल्यासारखा स्वतःसारखा असेल त्याच्यामध्ये जे तुम्हाला चांगल्या क्वालिटीज टाकायचे, ते तुम्ही बनवलेलं एक बाळ बघणं मोठं झालेलं, ह्यासारखं सुख जगात कोणतंच नाही. तर नक्कीच तुम्ही लग्न आणि त्यानंतर मूल होऊ देणं, आणि ते पण ठराविक एज मध्ये, हे जास्त उत्तम. हाच सल्ला मला एक द्यावासा वाटेल. डॉक्टर, तुमच्यापर्यंत जर प्रेक्षकांना पोहोचायचं असेल तर कसं गाईड कराल त्यांना? नक्कीच आपलं क्लिनिक जे आहे ते मुंबई घाटकोपर इथे आहे, आणि ऑफलाईन कन्सल्टिंग आपण घाटकोपरला करत असतो. माझ्या विजिट्स जर ठाणे रिजन किंवा ठाण्याच्या पेरिफेरीमधून जर काही पेशंट्स असतील तर त्यांच्यासाठी एक डेडिकेटेड दिवस आपण ठाण्याला कन्सल्टिंग ठेवू शकतो, पण अपॉइंटमेंट्सनुसार असतात त्या गोष्टी. अदरवाईज खूपच लांबचे पेशंट, म्हणजे बऱ्याचदा पुणा वगैरे साईडचे पण पेशंट किंवा कोल्हापूरचे, तर त्यांसाठी आपण व्हिडिओ कन्सल्टिंगद्वारे पण कन्सल्ट करतो. पण बेस्ट वे फर्स्ट कन्सल्टिंग समोर येऊन भेटून केली तर जास्त बेटर असतं. त्यांची औषध आपण कुरिअरनी पाठवू शकत असतो. तुमची काही वेबसाईट वगैरे आहे किंवा? डॉक्टर मिताली धनावडे या नावाने आपण शोधू शकता आणि सगळे डिटेल्स पुढे मिळतील. तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि एक छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी सखी क्रिएटिव्स. थँक्यू.
मराठी मूळ संवादचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. डॉक्टरांसाठी काही प्रश्न असतील तर तेही लिहा. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे लिंक्स आणि डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.